मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात खूप अडथळे आहेत. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी काही केल्या थांबत नाही. आपल्याकडे पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, कर्ज कमी होत नाही, नोकरीत व्यापारामध्ये यश मिळत नाही, घरातील क्लेश थांबत नाही आणि आपल्या घरात सुख राहत नाही. मी जेव्हा जेव्हा कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी फोन्स घेते, मला बऱ्याच वेळा, अगदी 90% वेळा ज्या समस्या ऐकायला येतात ते ह्याच असतात की ताई, घरामध्ये खूप भांडणं आहेत, ताई माझी पत्नी माझं ऐकत नाही, ताई माझ्या व्यवसायाला नजर लागली आहे, पैसा माझ्याकडे टिकत नाही, घरात प्रगती होत नाही आहे, घरात सुख नाही आहे, घरात फक्त आजारपण आहे. बघा, तुमच्या ज्या काही ह्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी, प्रत्येक कामात तुमची प्रगती होण्यासाठी, चहूबाजूने तुमच्याकडे पैसा येण्यासाठी आणि आलेला पैसा टिकण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. बघा, आज मी तुम्हाला मिठाचे उपाय सांगणार आहे. तुम्ही लहानपणापासूनच ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. घरात लहान बाळ असतं किंवा घरात एखादा आजारी व्यक्ती असतो, जेव्हा त्याचा आजारपण दूर होत नाही, लहान बाळ जे आहे ते रडायचं थांबत नाही, तेव्हा आपली आजी किंवा पणजी किंवा आपली आई जी आहे ती काय करते, थोडंसं मीठ घेते, आपल्या हातात थोडंसं मीठ घेते आणि हे मीठ त्या व्यक्तीवरून किंवा त्या मुलांवरून उतरवते. हे मीठ उतरवून ती घराच्या बाहेर फेकून देते आणि तुम्ही बघितलं असेल, ते बाळ जे आहे ना ते रडायचं थांबतं किंवा आजारी असणारा व्यक्ती बरा होतो. म्हणजे मिठात एवढी शक्ती आहे की मीठ हे नजरबाधा किंवा कुठलीही तंत्रमंत्र बाधा हे क्षणात दूर करतं. तसंच बघा, मीठ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं, कारण मिठाचा उगम हा समुद्रातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीचा उगम हा देखील समुद्रातून झालेला आहे. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचे माहेरघर असेही म्हटले जाते. याच मिठाने आपण श्रीमंत होऊ शकतो. याच मिठाने आपण आपल्याकडे पैसा किंवा आपण म्हणतो बरकत, ही बरकत खेचून आणू शकतो. आता याबद्दलचे मी जे उपाय तुम्हाला सांगणार आहे हे व्यवस्थित ऐका. खूप कर्ज असेल, खूप दारिद्र्य असेल, तर मी जे काही उपाय सांगतेय ते आवर्जून करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, सतत तुम्हाला नजर लागत असेल, कुठलंही काम हातात घेतलं की त्यामध्ये सतत अडचण येत असेल, कामातील अडचण काही केल्या दूर होत नसेल, तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये 7 मिठाचे खडवालं मीठ नसेल तर छोटं बारीक एक चिमूटभर मीठ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे, 5ही बोटांमध्ये घ्यायचं आहे. ज्या व्यक्तीला अपयश येत आहे, ज्या व्यक्तीला त्रास होतोय, जो व्यक्ती आजारी आहे, त्या व्यक्तीवरून 7 वेळा हे मीठ उतरवायचं, म्हणजे ओवाळायचं. 7 वेळा गोलाकार पद्धतीने उजवीकडून डावीकडे जाईल असं हे मीठ ओवाळून घ्यायचं. घराच्या बाहेर यायचं, मुख्य प्रवेशद्वारावरून हे मीठ उतरवायचं, वरपासून खालपर्यंत उतरवायचं आणि घराच्या बाहेर हे मीठ फेकून द्यायचं. बाहेर थोडंसं पाणी ठेवायचं, हात धुवायचे, पायावर पाणी घ्यायचं आणि मग घरात यायचं. हा उपाय जर तुम्ही शनिवारी किंवा कुठल्याही मंगळवारी केला तर त्या व्यक्तीच्या कामातील अडथळे दूर होतील, त्या व्यक्तीला बरकत मिळेल, त्या व्यक्तीची प्रगती होईल, सतत लागणारी नजर जी आहे ती कुठेतरी संपेल. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यावरती खूप कर्ज असतं. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं. प्रत्येकजण कधी ना कधी कर्ज घेतो. कधी मुलांच्या शिक्षणासाठी घेतो, कधी विवाहासाठी घेतो, कधी एखादं नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून घेतो, कधी गाडी घेण्यासाठी घेतो. कशासाठी तरी आपण कर्ज घेतो. हे कर्ज जर फिटत नसेल तर तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा एरवी, मंगळवार नाही शक्य, ते एरवी कुठल्याही दिवशी तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. त्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला काळं मीठ भरायचं आहे, ज्याला आपण सेंद्रिय मीठ असेही म्हणतो. कुठल्याही दुकानात मिळेल किंवा मार्टमध्ये मिळेल. हे काळं मीठ काचेच्या भांड्यामध्ये भरायचं आहे आणि त्या मिठाच्या वरती तुम्हाला एक हिरवी वेलची ठेवायची आहे. त्यावरती एक काळ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे किंवा लाल ठेवलं तरीही चालेल. ते कापड त्या काचेच्या भांड्याला किंवा ग्लासला घट्ट बांधायचं आहे आणि तुम्हाला आता हा भरलेला काचेचा ग्लास जो आहे हा तुमच्या तिजोरीजवळ, समजा कपाट आहे, कपाटात पैसे ठेवताय, थोडंफार सोनं ठेवताय, जे काही आहे त्याच्यासमोर
जिथे तुमची लक्ष्मी आहे, जिथे सोनं चांदी पैसा ठेवताय त्याच्या समोर तुम्हाला हा ग्लास तुम्हाला ठेवायचा आहे. 7 दिवस हा ग्लास असाच ठेवायचा आहे. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते काचेचं जे ग्लास आहे त्याच्यावरती असणारं कापड काढायचं आहे. त्यामध्ये असणारं मीठ आणि हिरवी वेलची दोनही गोष्टी घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाकायच्या आहेत. पुन्हा नव्याने काळं मीठ भरा, पुन्हा हिरवी वेलची ठेवा, पुन्हा तेच कापड बांधा, पुन्हा तिजोरीसमोर ठेवा. कमीत कमी जर पूर्ण महिनाभर हा उपाय केला, आठवड्यातून असं 4 वेळा, एका आठवड्यात 4 आठवडे येतात, 4 वेळा हे मीठ बदलले, तुम्हाला एका आठवड्यामध्ये अनुभव येईल. जी काही दरिद्रता होती, लक्ष्मीला लागलेली नजर होती, जे काही तुमच्याकडे येणारं दारिद्र्य होतं किंवा जी काही गरिबी होती ती त्या क्षणात संपेल. कुठून ना कुठून त्या महिन्यात तुमच्याकडे पैसा येईल, कर्जाचा हप्ता फिटला जाईल आणि तुमचं कर्ज आहे त्या पुढे पूर्णतः कमी होत जाईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. पती पत्नीचं पटत नसेल, अन्यथा तुमच्या घरात कुठल्याही व्यक्तीचं सतत तुमच्याशी भांडण होत असेल, क्लेश कलह होत असतील, तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही रात्री झोपताय त्याच्या थोडा वेळ अगोदर एक काळं कापड घ्यायचं. काळ्याच रंगाचं कापड किंवा कागद घ्या, त्याच्यामध्ये थोडं काळं मीठ घाला आणि त्या मिठाच्या वरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. मीठ आणि तुरटी दोनही गोष्टी काळ्या कापडात किंवा कागदात बंदिस्त करायच्यात, म्हणजे बांधायच्या आहेत. आणि जिथे तुम्ही रात्री झोपताय तिथे किंवा ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाही, जी व्यक्ती तिथे झोपते तर त्या व्यक्तीच्या आजूबाजूला कुठे शक्य असेल तर तुमच्यासोबत, शक्य असेल तर त्या व्यक्तीच्या सोबत तुम्हाला त्या भागामध्ये, समजा तुम्ही पतीसाठी हा उपाय करताय, पती ज्या बेडखाली म्हणजे जिथे बेडवर झोपतात त्या बेडच्या खाली, सासूसाठी हा उपाय करताय, सासूसाठी तुमचं पटत नाही, सासू जिथे झोपते तिच्या उशीखाली, समजा हा उपाय तुम्ही तुमच्या बहिणीसाठी करताय, खूप भांडणे आहेत, बहिणीच्या उशीखाली, भावासाठी करताय, भाऊ जिथे झोपतो त्याच्या गादीखाली, जिथे शक्य तिथे नाही तर तुमच्या स्वतःच्या उशीखाली किंवा गादीखाली ही पुडी तुम्हाला ठेवायची आहे. आठवडाभर ही पुडी तशीच ठेवायची आहे. पूर्ण आठवडा झाला की ही पुडी घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे. पुन्हा नवीन कापड किंवा कागद घ्यायचं, पुन्हा त्यामध्ये नवीन मीठ घालायचं आणि पुन्हा त्यामध्ये तुरटी ठेवून ही त्या व्यक्तीच्या किंवा आपल्या उशीखाली ठेवायची. कमीत कमी हा उपायसुद्धा तुम्ही महिनाभर करून पाहिलात, तुम्हाला सांगते या महिन्याभरामध्ये तुमच्यात असणारे मतभेद दूर होतील, गैरसमज संपून जातील, क्लेश कलह कमी होतील आणि तुमचं जे काही रिलेशन आहे ते स्ट्रॉंग होऊन तुमचं पटायला लागेल. आता मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी उपाय सांगते. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा, आलेला पैसा टिकावा, पण बऱ्याच वेळा पैसा येतच नाही आणि आलेला पैसा काही केलं टिकतच नाही. अशा प्रत्येक व्यक्तीने काय करा, कुठल्याही दिवशी किंवा शुक्रवारी, शक्य असेल तर शुक्रवार मंगळवार, नाही तर एरवी कुठल्याही दिवशी 4 कापडाचे तुकडे घ्या, लाल रंगाचे कापड किंवा कागद घ्या, देवघराच्या समोर ठेवा. कापडाचे किंवा कागदाचे घेतलेले 4ही तुकडे आपल्या समोर देवघराच्या समोर एखादं पाट ठेवून त्याच्यावरती ठेवा. प्रत्येक कापडामध्ये एक एक मिठाचा खडा, प्रत्येक कापडावर एक एक मिठाचा खडा, प्रत्येक मिठाच्या खड्यासोबत एक एक सिक्का, सिक्क्याच्या वरती एक एक हिरव्या वेलचीचा दोडा आणि त्याच्यासोबत फुलवालं लवंग. फुलवालं लवंग, हिरवी वेलची, मीठ हे सगळं त्या कापडावरती ठेवून झालं प्रत्येक भागामध्ये की प्रत्येक कापडाला एक म्हणजे कागद असेल तर कागदाची पुडी, कापड असेल तर त्याला एक गाठ मारायची आणि पोटली, पुडी किंवा पोटली तुम्हाला त्याची बनवायची आहे. 4ही तयार केलेल्या पोटल्या ज्या आहेत ह्या माता लक्ष्मीच्या समोर, देवघरात मूर्ती किंवा देवघरात फोटो असेल तर त्याच्यासमोर 4ही पोटले ठेवायचे आहेत. त्याला धूप दीप ओवाळायचा आहे, माता लक्ष्मीला बरकत येण्यासाठी प्रार्थना करायची आहे, तिला विनंती करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या दिवशी रात्रभर ह्या 4ही मिठाच्या पोटल्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत. तो दिवस संपून गेला, रात्रभर हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवून झालं की दुसऱ्या दिवशी काय करायचं, पहिली पोटली तिथून उचलायची, तिजोरीत ठेवायची, दुसरी पोटली तिथून उचलायची, जो व्यक्ती घरात धन कमावून आणतोय, पैसा कमावून आणतोय त्याच्या खिच्यात किंवा त्याच्यासोबत ठेवायची. तिसरी पोटली जी आहे ही तिसरी पोटली तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवा, तुम्ही सुद्धा कमावताय, तुम्ही सुद्धा काहीतरी करताय तर तिसरी पोटली तुमच्या पर्समध्ये पाकिटात ठेवा. एखादा व्यवसाय असेल, गल्ला असेल तर चौथी पोटली गल्ल्यामध्ये ठेवा किंवा तुम्ही चौथी पोटली जी आहे ही अखंड तुमच्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवली तरीही चालेल. अशा पद्धतीने 4 पोटल्या, म्हणजे पहिली तुमच्या तिजोरीमध्ये, दुसरी करत्या किंवा कमावत्या व्यक्तीच्या सोबत, तिसरी व्यवसाय वगैरे असेल तर त्या गल्ल्यामध्ये, चौथी तुमच्या सोबत किंवा देवघरामध्ये, जशा शक्य तशा जिथे जिथे धन येत आहे किंवा जिथून धनाचा मार्ग खुला होणार आहे, जिथून धनाची तुम्हाला अपेक्षा आहे त्या व्यक्तींच्या सोबत फक्त ह्या तुम्हाला मिठाच्या पोटल्या ठेवायच्या आहेत. आता हे किती दिवस ठेवायच्या ते तुमच्यावरती आहे.
जोपर्यंत तुमचं दारिद्र्य संपत नाही आहे तोपर्यंत हे सोबत ठेवा. तुम्हाला सांगते 1-1.25 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल. जिथे यश मिळत नव्हतं, व्यवसाय चालत नव्हता, नफा होत नव्हता, तिथे तुम्हाला चमत्कारासारखा अनुभव येईल. ही पोटली, मिठाची पोटली ठेवल्यानंतर अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील, पैशाला पैसा जोडून राहील, पैसा टिकून राहील, खूप कमी खर्च होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील. खूप साधे, खूप सोपे उपाय सांगितलेत. यापैकी 1 करा, 2 करा, शक्य असतील तर सगळेच्या सगळे करा.